जय महाराष्ट्र मित्रांनो, निश्चिन पारवे आज परळी येथे पशुधन महायुक्त प्रदर्शन आहे, पशु प्रदर्शन आहे. या ठिकाणी आलोय. तर आपण ह्या ब्लॉग मध्ये कोणत्या जातीचे पशु आले असेल किंवा कोणत्या जातीचे पक्षी आले ते हे पाहणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. पशु आले आहेत आणि सर्व जातीचे पशु आले तर आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ पाहत राहा. दादा हे कोणत्या जातीच्या गाई आहेत? ही पुंगनूर आहे मधली आणि ही मिनिएचर आणि तो मिनिएचर बुल आहे. ही फिमेल आहे, ही पुंगनूर फिमेल आहे आणि हा बुल आहे. फुली ग्रोन आहे. या फुली ग्रोन गाई आहे. पुंगनूर जातीची फुली ग्रोन गाई आहे, मिनिएचर जातीचे फुली ग्रोन. हे तीन आहेत. हे आमदार धनंजय मुंडे साहेबाच्या मधली पुंगूर आहे ना? मधली पुंगनूर आहे आणि हे मिनिएचर जातीचे आहे. मिनिएचर आणि ते पण मिनिएचर. मिनिएचर बुल आहे. आता मिनिएचर मध्ये आणि पुंगूर मध्ये काय फरक आहे? पुंगनूर हे मिनिएचर जे आहे ते त्याची हाईट जास्त वाढत नाही. 2 ते 2.5 फुटापर्यंत वाढते आणि इतकीच फुली ग्रोन ही याच्यावर हाईट वाढत नाही. पुंगनूरचं जे आहे ना, पुंगनूरचं थोडीशी हाईट वाढली जाते त्याच्यामध्ये. त्याला रिलिजियस ऍस्पेक्ट जास्त आहे, म्हणजे धार्मिक घरी ठेवण्यासाठी चांगले आणि दूध देण्यासाठी साधारणतः अर्धा लिटर ते पाऊण लिटर दूध देतात. आता रोग प्रतिकार शक्तीसाठी कसे ते? रोग प्रतिकार शक्तीसाठी चांगले आहेत काही. त्याच्यामध्ये काही आपल्या इकडे वातावरण सूट झालंय का, काही अडचण नाही. आंध्र प्रदेशमध्ये कुन्नूर जे आहे डिस्ट्रिक्ट, तिथलं याचं ओरिजिन आहे. आपल्या इकडं आणून किती दिवस झाले, म्हणजे किती वर्ष? एक वर्षाचं पुढं झालं, म्हणजे जवळपास 1.5 वर्ष झाले आपल्याला. आणलं आपल्या इकडे मॅच व्हायला किती दिवस लागतात? मॅच होण्यासाठी 6 महिने भरपूर झाले, पुष्कळ झाले 6 महिने. 6 महिन्यामध्ये मॅच होऊन जाईल. याच्यात आता चाऱ्यासाठी काय आहे? चाऱ्यासाठी आपण यांना पेंट देतो, गुळी पेंट देतो, आपला कडबा आणि गजरा जो असतो त्याची पुट्टी देतो, निवडी देतो, मिनरल मिक्सचर देतो. आता सहसा जर ही दिली गाय, आता हिने वासरू दिली, तसं सुरुवातीला वजन किती राहतं वासराचं सुरुवातीला वजन एक साधारणतः 10 किलो 5 ते. आणि गाईचं सर आता फुल ग्रोथ झाली गाईची, तर त्या गाईचं वजन किती राहतं? गाईचं किंवा त्याच्यामधला जे बुल आहे, वर आहे, त्याचं वजन किती राहतं? 50 ते 60 किलोच्या वर राहते, प्लस राहते. 50 ते 60. पुंगनूर आणि कोणती जात म्हणलो? पुंगनूर आणि हे मधली पुंगनूर आहे. हा, मधली मिनिएचर आहे आणि तो मिनिएचर मिनिएचर. क्रॉसिंगला वगैरे ह्याच जनावरांसाठी आता सध्या ही गाभण आहे. दोन्ही गायी जे आहेत ते गाभण आहे. तर त्यासाठी तो बुल जो आहे त्या बुलवरच ह्या गायी दोन्ही गाभण आहे. त्या बुलनं हे दोन क्रॉस केले. पण सहसा आपले सर्व म्हणजे आता गावरान गाई सारखं असं नाही. हा, लॅक्टेशन पिरियड जो आहे तो गावरान गाई सारखाच, जसं 10 महिने 10 दिवस वगैरे जास्त सेम तसंच आहे. फक्त त्याची साईज छोटी, घरामध्ये वापरण्यासारखी. म्हणजे घरामध्ये आपण ठेवू शकतो. घरामध्ये ठेवू शकतो. बघून घ्या मिनिएचर. त्याचे तुमचे 2.5 ते 3 फुटापर्यंत आणि त्याच्यावर वाढत नाही. जर काही बसले तर तरी बी त्यांच्या बरोबर साईडला काय आहे. मित्रांनो खाली बसले तर सुद्धा हे पुंगनूर जातीचे आणि याच्यात ह्या जातीचे गाय आणि हा बुल आहे त्यांचा. तर बघा यांची उंची केवढी आहे, जवळपास 2.5 ते 3 फूट फक्त. आणि जवळपास हे अर्धा ते 1 लिटर दूध देते. आणि घरी म्हणजे स्वतःच्या घरी ठेवायचं असेल तर एकदम चांगली जात आहे घरी ठेवायचं म्हणून. तर अशा आपण घरी ठेवायचं म्हणलं, एखाद्या वेळेस शेत नाही काही नाही तर आपण घरी ठेवू शकतो ह्या गाई वापरण्यासाठी म्हणा, किंवा एकदम गावरान पद्धतीने आपण पूजा वगैरे करण्यासाठी आपण गाई घरी ठेवू शकतो. मित्रांनो माहिती बघा, सानेन जातीची शेळी आहे. कुठले दादा? केसापुरी परभणी. परभणी. हा, केसापुरी परभणी. हा
किती वर्षाचा आहे? हा 2 वर्षाचा आहे. 2 वर्षाचा आहे ना? हा हे बोकड आहे का? हा बोकड आहे तो. आणि ही शेळी 2 वर्षाची आहे. काय कुठून आणले तुम्ही? त्या काश्मीरहून आणलेली. काश्मीर. हा आता हे पिल्लू किती दिवसाचं आहे? हा हे आजच आहे. आज जन्मला आज आज सकाळी आज 6 वाजता जन्म झालेला आहे. सकाळी 6 वाजता. हा आणि ते 6 महिन्याचं आहे ते पिलू बोकड. हा हा. याची मागणी कशी आहे आता? मागणी त्याची 90 पर्यंत गेली. हा हा 90 पर्यंत. हा 1 लाखापर्यंत सोडायची आपल्याला. हा हा. हा आता घ्यायला तुम्हाला कितीला पडले होते? ते मार्केटला 51,000 पडले होते आपल्याला. काश्मीरला. 51,000ला हा किती? 51,000 रुपये. 51,000ला किती आणले? 2 आणले होते. म्हणजे हे हे नर आणि मादी. नर आणि मादी. हा आता त्याची खासियत काय? दुधाला वगैरे? हर्षित दुधाला चांगले. दुधाला किती? 1 लिटर दुधाची गॅरंटी ती. 1 लिटर. हा आता सध्या ती अर्धा लिटर ती 2 टाइम किती 2 टाइमात मिळून? अर्धा लिटर होते. अर्धा किलो लिटर पिऊन. किती पिऊन? हा आणि दूध एकदम घट्ट आहे. हा हा. किती वेळ वेतन आहे ना? हा, दूध घट्ट आहे त्याचे. हा घट्ट आहे दूध. नाही किती वेळ वेतन आहे म्हणजे किती वेळ डिलिव्हरी झाली? तिसरी वाळ आहे आता. तिसरी वेळेस आहे. हा तिसरी वाळ डिलिव्हरी आहे त्याची. हा हा. आता ह्याला खायला काय आहे नेमकं? याला मेथी घास आणला होता हा. आणि पेंड आणली होती कशी. मेथी घास, रसवत घास. हा दसरं घास. हा. हा. आणि काय सगळं चारा खाते ती आपल्याला. खुराकामध्ये काय? हा? खुराकामध्ये काय? खुराक मध्ये शेंगदाणे पेंड आहे. शेंगदाणा पेंड. हा हा शेंगदाणे पेंड आणि सुग्रास हा. तेवढं जेवण त्याला खायला. आता विकायचं म्हणलं तर बोकड किती पासून विकतो? बोकड्या आता 50 पर्यंत विकतोय. 50-45 पर्यंत. एवढा महाग आहे? हा मागे क्वालिटी भरपूर आहे त्याची. कशामुळे एवढे ह्याला आता एवढं डिमांड? इकडे आपल्या इकडे नाही नाही हा. आपल्याकडे व्हरायटी नाही. आणि तिकडे घ्यायचं म्हणलं तर पण मग तिकडे गेला तरी त्याची किंमत तेवढीच होणार ना. आता साहेब मोठी झाल्यामुळे तिथं आम्ही आणली ती बारीक बारीक आणली होती ना त्या टायमात. हा हा 51,000 आणली होती ती. हा हा. बघून घ्या ही 2 वर्षाचा आहे. 2 वर्षाचा नर आहे. 2 वर्षाची मादी आहे. आम्ही व्हिडिओ चालू आहे थांबा. आणि हे फक्त आज जन्मलेलं पिल्लू आहे. 6 वाजता जन्म झालेला आहे. 6 वाजता. हा एकच पिल्लू दिली का? हा एक दिले 2 देत असते पण आता या बारची एकच दिलेलं आहे ना. हा हा. हा. तुमचं नाव आणि नंबर सांगा. हा नाव आणि नंबर सांगा. सुनील सोनगावकर. हा हा. 98 98 500 23 23 99 99 8 8 08 का 8. 8 चालेल. हा धन्यवाद दादा. हा धन्यवाद. इंडिया गिनीज बुक रेकॉर्ड राधा हे एक म्हैस आहे मुर्रामध्ये. तर बघा गर्दी कशी जमली बघा बघण्यासाठी. दादा कुठल्या म्हैस? नमस्कार. नमस्कार. मी अनिकेत त्रिंबक वराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. हा सातारा. आता याची उंची किती असेल? ही जी वैशिष्ट्य माहिती जी उंची आहे, ही उंची 2 फूट 8 इंच, वजन 290 किलो. आता 3.5 वर्षाची आहे. 3.5 वर्षाची. गाभण किती आहे कधी? तिला अजून गाभण ठेवलेलं नाही. डॉक्टरांनी सल्ले नाही आमच्याला 1-2 महिन्यात गाभण ठेवणार आहे. तुमच्या घरी जन्मली होती काय? आपल्याच गोट्यात तिचा जन्म झालेला आहे. विशेष म्हणजे एका वर्षानंतर लक्षात आलं की तिची उंची वाढत नाही. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन जाण्याची संधी सुटली. मग त्या संधीतून आम्हाला सोलापूर या ठिकाणी संधी भेटली होती. जो जावा होता प्रदर्शन जगात सर्वात मोठी म्हैस. त्यासाठी आपण पहिल्यांदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केलं, देशात सर्वात छोटी म्हैस. त्यानंतर जगातील सर्वात गुटकेसाठी आपल्या गिनी वर्ल्ड रेकॉर्डची गरज होती. त्यानंतर 9 महिन्यानंतर आम्ही ती गिनी वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली सक्सेसफुली. आता सध्या आपण ठेवणार आहे रस्ते म्हणतो. हा अजून नाही, आता ठेवायचं. विषय म्हणजे खुराक मध्ये तिला आम्ही खुराकामध्ये तिला आम्ही मक्काचा भुसा, गव्हाचं पीठ, शेंगदाणा पेंड दिली जाते. त्याचबरोबर तिला एक आतापर्यंत 75 लाख रुपयाची मागणी झालेली आहे. 75 लाख रुपयाची मागणी झालेली आहे. मागणी झाली. हा 75 लाखाची. पण ही प्राणी कुठे अडवली जाते जास्त करून? ही आमच्याच घरी झाला घरी जन्मले यांच्या. हा जगात एकच म्हैस आहे अशी. एकच आहे. हे तुमच्याचकडे आहे का? तुम्ही कुठे लावायचे? सातारा. त्यांच्या घरी घरच्या म्हशीला जन्मले. 75,000 रुपयात मागणी आली तरी ती 75 लाख रुपयाला
तरी पण नाही 3.5 वर्ष 75 लाख. त्याचा आज रिसर्च चालू झालाय रिसर्च चालू झालं पाहिजे त्यावर कितीला मागितली बायच्या ना? पंजाबवरून मागणी झाली पंजाबवरून 75 लाखाला मागितली. आता विकायचं का नाही? आम्ही काहीच नाही त्याला कारण हे ना तुमचे घ्यायचे का हा बाईट एकच बाईट घ्यायची शेवटला आता स्टॅमिना माझा 0 झाला काय नुसतं हे सांगा की फक्त नेमकं विशेष तुम्हाला हे उडी मारून घ्यायला लागेल. हो इथे एक पाहिजे त्याच्यावर एक पाहिजे मी खाली त्याच्यावर पाहिजे वर 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 ह्याला जरा कन्या जातीची शेळी. दादा कुठले आहात तुम्ही? कोकण कन्या जातीची शेळी आहे. तुम्ही कुठले आहात? कुठले? सिंधुदुर्ग. गाव कोणतं तुमचं? गाव हा गाव के नाव गाव 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 सिंधुदुर्ग नाव काय तुमचं? रामा सावंत. रमा सावंत. किती येतात तुमच्या कोकण कन्या जातीच्या शेळ्या? आता तिथं हे विद्यापीठची बीड आहे. विद्यापीठचा बिल्ड आहे. हा हा. तिथे आता इथे 70 शेळ्या आहेत आमच्या. 70 शेळ्या आहेत तुमच्याकडे. तिथे तिकडे ह्याला पाठवलेल्या आहेत विक्री केलेल्या आहेत. याची खासियत काय? खासियत म्हणजे कसं पावसाळा जास्ती असल्यामुळे पावसाचा वगैरे त्याला त्रास जास्ती होत पावसाळ्यात टिकून राहायची जात आहे नाही. ही कोकण कन्याळ. जास्त पावसाळ्याच्या ठिकाणी हे जात आढळते कोकणामध्ये. तर जास्त पाऊस असल्यास तुम्ही तग धरून राहते. पावसात जास्त त्याला तेवढं इम्युनिटी पॉवर वगैरे जास्त असते. पावसात काही त्रास वगैरे होत नाही असंच ना? तुमचा नंबर सांगा दादा. 94 94 0 44 44 44 37 37 37 हा हा 942 100 942. 942. संगमनेरी शेळी. बघा याचे वैशिष्ट्य काय आहेत काय नाही तिथं सांगितले आहे. करडांचे वजन 3 महिन्याचे वजन. कडा जन्मल्या कमीत कमी 1.5 किलो असतं. असे ते दुधाचे वैशिष्ट्य पुन्हा प्रजनन क्षमता ते सर्वच सांगितलं. संगमनेरी शेळी. बघा ही संगमनेरी शेळी एकदम पांढरा कलर मध्ये. संगमनेरी बोकड आहे. कुठले म्हणलं? कुठले आहो तुम्ही? युपी. तुम्ही कोणत्या शेळ्या आणल्या? कोणत्या जातीच्या शेळ्या आणल्या? बारबरी जमनापारी बकरी. बारबरी आणि जमीनापारी. आता हे जमनापारी आहे ना? तिकडली बारबरी. याचे वैशिष्ट्य काय ते सांगाल का? वैशिष्ट्य काय? वजन किती वाढतं याचं? वजन हा 1 क्विंटल की भी हो जाती है. 1 क्विंटल. जी. त्याचा भाव काय आहे सध्या? ह्याच भाव काय? रेट काय असतो याचा? रेट 1 से 2 तक. 1 लाख से 2 लाख. 2 लाख तक. हा. याचा पिल्लाचं वजन किती राहतं? वेट कितना रहता है बच्चे का? बच्चे का जैसा बच्चा हो मतलब 10 दिन का. 10 दिन का 3-4 किलो 2 किलो 3 किलो ऐसे ही जाता है. हाँ हाँ वो सब जमनापारी ना? जमनापारी. हाँ. और दूध कितना देते? 4-5 लीटर 5 लीटर तो 4-5 लीटर. 4-5 लीटर दूध देते हैं. तुम कहाँ से आए? यूपी टावा. यूपी टावा. टावा. ये बोकड़ा है क्या? बोकर वो है. इसको बोकड़ देखो. और बारबरी बरबरी जो है. ये बारबरीचा बोकड़ा आहे. और शेळ्या बकरी
इसकी प्राइस क्या रहती है? 20, 15, 20, 25, 30 जैसी हो जाए। 15, 20, 25, 30 इतने। और बोकड़ का वजन कितना रहता है? वजन जाको करीबन जब हो जाता, ये तो हल्का है अभी, हाँ 50 किलो 60 किलो ऐसा हो जाता है। 50 किलो 60 किलो हो जाता हो है जाता एक वर्ष में? है। एक वर्ष में नहीं, 2 साल में। 2 साल में। बकरी दूध के लिए अच्छे है कि कैसे है? कितना देती है? दूध 1 सवा 1.5 1 सवा एक टाइम में। एक टाइम में 1 सवा। तो कितने बच्चे देती है? 2 भी दे देती, 3 भी दे देती है। 2 3 ऐसा देती है। इसकी प्राइस क्या रहती है मार्केट में? 15, 20 पर जैसी फिर जानवर हो हाँ उसके ऊपर है। इसके ऊपर है। तुम्हारा नाम बताओ। अपना देवेंद्र सिंह देवेंद्र जी। जी। नाम क्या है तुम्हारा? देवेंद्र सिंह। देवेंद्र सिंह। नंबर बताओ तुम्हारा। नंबर मोबाइल नंबर बताओ। 93 89 93 98 98 35 33। 35 33। ठीक आहे राजे. गाय आणि वळू यांचा कक्ष बघूत आपण. डांगी गाय आणि वळू. डांगी गाय आणि वळू. डांगी वळू एवढे ते कुठून आले तुम्ही? विकतपुरी नाशिक जिल्हा. तालुका कोणता तुमचा? विकतपुरी तालुका आहे का? किती आले डांगी? तुमच्या 2 गाई येतात. टोटल तुमच्या भागातले किती आले जनावर? 24. हा. आता यात वळू किती येतं आणि गाई किती येतात? डांगी गाय दूध किती देते? 7-8 लिटर. 2 टायमाचं मिळून 7 ते 8 लिटर. हा हा. याला चारायला काय चारता तुम्ही? शाळू मका. ढेप चुनी साळू मका. तुमच्या भागात हे म्हणजे भाताचं उत्पन्न घेतलं जातं का? जास्त आहे ना, त्यामुळं हे साळू वगैरे टाकता तुम्ही. हा. आता ह्याच्यातले सर्व गोरे लावणीसाठीच आहेत का? हा. बघा हे नाशिक जिल्हा आणि आल्या तर ह्यांचे किती आहे म्हणलं तुमचे? 24 जनावर आहेत. ह्यांच्या जवळची जी टीम आहे नाशिकची ती 1 आणि 2 4 6 8 असे जमून एक जवळपास 24 जनावर ह्यांनी आणल्यात. ह्यांचे एका टीम मेंबर आहे. ह्यांच्या इकडले जवळपास काही जे आहेत त्यांचे जनावर चांगले आहेत आणि एकदम जातीवंत आहेत. त्यांनी असे जनावर घेऊन आले. बघा ते डांगी वळू कसं आहे. चालू बघा हे वळू कसं एकदम आकाराला म्हणा, तब्येतीला, दिसायला अट्रॅक्ट करणारा ना, एकदम अट्रॅक्ट करणारा आणि एकदम देखणा रूपाचा डांगी वळू आहे. हे पण बघा. डांगीमध्ये आणि देवणीमध्ये फरक आहे. आता आपल्या इकडं लातूर जिल्ह्यामध्ये काही काळे बांडे जनावर दिसतात, ते डांगी नसून देवणीमध्ये येतात. कारण डांगी बैलाला वसवंड जास्त असते. बघा सर्वांची वसवंड जास्त आहे. पुन्हा पोळी पण जास्त असते खाली. वडलात का? गाईला पण जास्त असते, पोळी जास्त असते, जास्त प्रमाणात पोळी, पुन्हा वसवंड जास्त असते. आपल्या जनावरला वसवंड कमी असते. बघा एवढं मुर्रा दिसायला का नाही हाती सारखा बसलाय सध्या. दुसरा बघा हे कसं आहे.
गवळाऊ गाय आणि वळू बघा. हे पण गवळाऊ गाय जरा चांगली असते. बघूत आपण त्यांचा विचारूता. नमस्कार दादा, कुठून आलात? वर्धा. किती जनावर आणले तुम्ही? कोणती जात आहे? गवळाऊ. 20 जनावर आणले. त्याच्यामध्ये वळू किती येतं? वळू गाई आहे हा 10 गोरे. दुधाला किती देते काय दूध? 12 लिटर 10 लिटर. सकाळ संध्याकाळचं मिळून 10-12 लिटर. एका टायमाला 4-5 लिटर देते म्हणा की. ह्याच्यामधल्या कोणत्या नंबर काढला का परळीमध्ये? कोणत्याने काढला? तो काळा ते बसलेला हा पलीकडला. या छोटा हा हा हा. म्हणजे 3-4 वळूनी नंबर काढला. 1 2 3 किती दातामध्ये? 6 जाती मध्ये 6 दाती, 4 दाती आणि अदात मध्ये. आणि गाईमध्ये? गाईमध्ये 3 गाई. हा. तिसरा नंबर हा. ते किती दातावरती? एक जाती गाई. आता जोडले. तिकडे हा फुलवाली. हा. बरच नाही. म्हणजे 3 गाई. 1-2 दात, 1 अदात आणि 1 6 दात मध्ये काढली. आणि दुधामध्ये दुसरा नंबर आला पाहिजे. दुधामध्ये दुसरा नंबर आला. कोणत्या गाईचा आला? ते पलीकडली मोठी थांबलेली ना, तीच का थांबलेली? पलीकडे ते काय किती दूध देते? 12 लिटर 2 टायमात. हा हा. तिथून काढून बघितले का त्यांनी? हा हा. चालतंय, धन्यवाद दादा. बेरारी शेळ्या, त्याची वैशिष्ट्य, रंग कसा असतो, उत्पन्न कसं आहे, कान्ना कसं राहतं, वजन किती आहे ते इथं दाखवलंय. आणि ते जात बघा बेरारी. काय की घे बघा. चला त्यांना माहिती विचारतो आपण. काळे कपिला. काळे कपिलाचे वैशिष्ट्य काय राहतात माहिती का? सर्व अंग जड ब्लॅक, म्हणजे सर्व संपूर्ण अंग काळा कलर मध्ये राहतो. ह्याच्या अंगावर कुठंच पांढरा असा किंवा दुसऱ्या रंगाचा एक सुद्धा डाग नसतो. आणि एक गाय विशेष म्हणलं तर हे गायला लय मागणी आहे आणि एकदम गायला ह्या चांगलं म्हणून पूजा सुद्धा करतात लोक. बघा तो पिला काळी कपिला. काळी कपिला इथे सर्व काळी कपिला गाई येतात जवळपास. बघा गाई कारवडी. मुंद्राज, बेटर, कडकनाथ, सर्व जातीच्या इथे जवळपास कोंबड्या दाखवायचा प्रयत्न केला. वळू, लालकंदार गाय, लालकंदार वळू.
1.5 फुटाची मेंढ्या. मेंढ्या बी तसल्या बारीक जनावर बघा ना ते ऑलरेडी बंडूर नाव आहे, बंडूर नावचं हे मेंढे येतात. बंडूरच ना? कर्नाटकामध्ये असेल बंडूरशिप बंडूरशिप, बंडूर मेंढ्या. कॉंक्रेज या जातीची गाय आहे.